नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण चहाबरोबर खाण्यासाठी महिनाभर टिकणारा कुरकुरीत असा नाश्ता कसा बनवायचा ते पाहणार आहोत। रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे, अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि हो, रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे आपल्याला गव्हाचं पीठ वापरायचं नाही किंवा मैदा वापरायचा नाही, त्यासाठी इथे मी घेतलेला आहे रवा। रवा घेताना हा बारीक रवा घ्यायचा आहे आणि स्वच्छ करून घ्यायचा आहे। इथे मी 1.5 कप रवा घेतलेला आहे। आता रवा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून हलकासा फिरवून घ्यायचा आहे। तुम्ही जाड रवा घेतला तरीही चालेल। आता जेवढा बारीक होईल तेवढा आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे। तर इथे रवा आपण मिक्सरला फिरवून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता छान असा बारीक झालेला आहे। अशा पद्धतीनेच आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर लगेचच मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला ओतून घ्यायचं आहे। आता इथे मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 चमचा तेल आणि तेल घातल्यानंतर लगेचच आपल्याला घालायचं आहे यामध्ये चिमूटभर हिंग। त्यानंतर घालायचं आहे आपल्याला 1 चमचा रेड चिली फ्लेक्स, 1 मोठा चमचा पांढरे तीळ आणि आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। हलकंसं आपल्याला परतून घ्यायचं आहे। खूप जास्त सुद्धा आपल्याला याचा कलर चेंज करायचा नाही, अगदी हलक्या हाताने आपल्याला परतून घ्यायचं आहे। बघा, अशा पद्धतीने आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि यामध्येच घालायचं आहे आपल्याला 1 कप पाणी। आता पाणी घातल्यानंतर मिक्स करायचं आणि यामध्येच घालायचं आहे आपल्याला चवीपुरतं मीठ। आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊ आणि याला एक उकळी काढून घ्यायची आहे। बरोबर 1.5 कप रव्यासाठी आपल्याला 1 कप पाणी पुरेसं आहे। तर इथे पाण्याला खळखळून उकळी आलेली आहे आणि आपल्याला गॅस बंद करायचा आहे। आता इथे आपण जो रवा मिक्सरला फिरवून घेतलेला थोडंसं आपल्याला यावरती असा खड्डा करून घ्यायचा आहे आणि जे मिश्रण आपण बनवलेलं ते सगळं यामध्ये आपल्याला घालायचं आहे। आणि घातल्यानंतर आपल्याला हे मिक्स करायचं आहे। गरम आहे, लगेचच हात घालायचा नाही, चमच्याने किंवा स्पॅच्युलाने हे आपल्याला मिक्स करायचं आहे। सगळं एकजीव करून घ्यायचं आहे। रवा लगेच पाणी शोषून घेतो आणि मिश्रण छान असं आपलं हे घट्ट होतं। तर इथे मी गरम असतानाच स्पॅच्युलाच्या मदतीने हे मिक्स करून घेतलेलं आहे। आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे 1 कप पालक आधी मी स्वच्छ धुवून कोरडी केलेली आणि त्यानंतर बारीक अशी कट करून घेतलेली आहे। आता पालकच्या ऐवजी तुम्ही मेथीसुद्धा घालू शकता। आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता मुलं बाहेरचं खातात, बाहेरचं खायला द्यायचं नाही, मुले आजारी पडतात, तर त्यांच्यासाठी असा हा नाश्ता जर तुम्ही बनवून ठेवला ना की महिनाभर छान टिकतो आणि खूप छान असा कुरकुरीतसुद्धा तयार होतो। काही जास्तीचा वेळ लागत नाही, जास्ती साहित्यसुद्धा लागत नाही आणि तितकाच हा नाश्ता आपला पौष्टिक तयार होतो। तर बघा, सगळं एकजीव करून घेतलेलं आहे। करायला खूप सोपं आहे आणि खायला एकदम टेस्टी आहे। तर बघा, अशा पद्धतीने आपण हे सगळं एकजीव करून घेतलेलं आहे। आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आणि 10 मिनिटासाठी असंच ठेवून द्यायचं आहे, म्हणजे रवा आहे तो छान असा फुलला जातो। तर मिश्रण इथे छान असं फुललेलं आहे, तुम्ही इथे बघू शकता। आता हे पुन्हा आपल्याला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने। आता मिक्स केल्यानंतर काय करायचं, यामधला छोटा छोटा आपल्याला गोळा काढून घ्यायचा आहे या पद्धतीने। आता इथे आपण गोळा घेतलेला तो फक्त आपल्याला पिठामध्ये बुडवून घ्यायचा आहे। खूप जास्तीचं सुद्धा आपल्याला पीठ लावायचं नाही, फक्त एकदाच आपल्याला पीठ लावायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला लाटून घ्यायचं आहे। बघा, या पद्धतीने। आता तुम्ही गोल आकारामध्ये लाटू शकता
किंवा चौकोन आकारामध्ये सुद्धा तुम्ही लाटू शकता. आणि थोडेफार कडेला अशा चीर गेली तरी काही हरकत नाही. नंतर आपल्याला हे कटच करून घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीने, खूप जाडही नाही आणि खूप पातळही नाही, या पद्धतीने आपल्याला लाटून घ्यायचं आहे. एकदा पीठ लावल्यानंतर पुन्हा आपल्याला पीठ लावायचं नाही. अगदी हलक्या हाताने आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला कट करायचं आहे. ज्या कडा आहे त्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहे. या पद्धतीने पोळीपाट थोडासा फिरवून घ्यायचा आणि कट करून घ्यायचा आहे. आता त्यानंतर आपल्याला बरोबर इथे मधोमध कट करून घ्यायचं आहे. आणि एकदम छोटे छोटे आपल्याला पट्टी कापून घ्यायची आहे. बघा या पद्धतीने, कुठेही हाताला चिकटत नाही आणि तुम्ही जाड पातळ इथे बघू शकता. अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या पट्ट्या ह्या कापून घ्यायच्या आहे. खूप जास्तीचा काही वेळ लागत नाही, अगदी पटकन होतं आणि खायला एकदम टेस्टी लागतं. तळायला सुद्धा वेळ लागत नाही आणि बनवायला सुद्धा वेळ लागत नाही. अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने आपण नाश्ता हा सगळा कट करून घेतलेला आहे. तुम्ही इथे बघू शकता. आता आपण तळून घेऊ. तर इथे आपला नाश्ता लाटून कट करेपर्यंत मी तेल गरम करायला ठेवलं. आणि यामध्ये आपल्याला अगदी थोडासा पिठाचा गोळा टाकून बघायचा. तेल छान असं गरम झालेलं आहे. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आणि त्यानंतर आपल्याला एक एक पट्टी ही सोडून घ्यायची आहे. जेवढी तेलात बसेल तेवढी आपल्याला सोडायची आहे. खूप घाई करायची नाही आणि एकदम जास्तीच्या सुद्धा टाकायच्या नाही. गॅसची फ्लेम मोठी ठेवायची नाही, नाहीतर लगेचच जळून जाईल आणि व्यवस्थित लागणार नाही, कुरकुरीत होणार नाही. आतून कच्ची राहील आणि वरून जळल्या जाईल. बघा अशा पद्धतीने आपल्याला एक एक सोडायचे आहे. अजिबात एकमेकांना चिकटत नाही आणि तुटतसुद्धा नाही. खूप छान असा हा नाश्ता तयार होतो. कधी तुम्ही बनवला नसेल तर जरूर करून बघा. खायला एकदम टेस्टी आहे आणि मुलेसुद्धा आवडीने खातील. तुम्हाला पुन्हा पुन्हा बनवायला सांगतील, एवढा हा टेस्टी आणि कुरकुरीत नाश्ता आहे. तर बघा, ज्या आधी आपण सोडलेल्या त्या एकदम हलक्या फुलक्या होऊन वरती आलेल्या आहे. आता उलट पलट करून आपल्याला सोनेरी रंगावर ह्या तळून घ्यायच्या आहे. तर इथे तुम्ही बघू शकता, उलट पलट करून एकदम खमंग खरपूस असे आपण तळून घेतलेले आहे. आता बाकीचे राहिलेले सुद्धा अशाच पद्धतीने आपण तळून घेऊ. तर तुम्ही इथे बघू शकता, आपला नाश्ता एकदम खमंग कुरकुरीत असा तयार झालेला आहे. कुठेही तेलकट झालेला नाही आणि तुम्ही आवाज बघू शका, एकदम खणखणीत असा आवाज येतो. इतका सुंदर हा नाश्ता तयार झालेला आहे. कमी साहित्यामध्ये होतो. आपण गव्हाचं पीठ वापरलेलं नाही किंवा मैदासुद्धा वापरलेलं नाही. त्यासाठी हा नाश्ता खूप पौष्टिक आहे आणि तेलकटसुद्धा नाही. तर हा नाश्ता तुम्ही असा थंड करून ठेवायचा आणि मगच डब्यामध्ये भरायचा. म्हणजे मुले जाता येता किंवा मुलांना तुम्ही डब्याला देऊ शकता, चहाबरोबर खाऊ शकता. आता बऱ्याच वेळा मुलं बाहेरचं खातात. घरात जर काही बनवलेलं नसेल तर मुले पटकन जातात बाहेर आणि बाहेरचं घेऊन येतात. ते किती दिवसाचं असतं, काही वेळेस त्यामुळे जाळी आळीसुद्धा लागलेली असते. तर मुलांना बाहेरचं देण्यापेक्षा असा पौष्टिक नाश्ता तुम्ही एकदा बनवून ठेवा आणि महिनाभर त्यांना खायला द्या. तर अशा ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही हा रव्यापासून नाश्ता जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद.